श्री परमरहस्य अध्याय 8 श्री गणाधिपतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सांब सदाशिवाय नमः। श्री मन्मथ स्वामिने नमो नमः। सप्तमी निरोपिली वस्तु कळा, जी अत्तर्क्य ब्रह्मादि सुरास कळा, तिचे परम गुह्य दयाळा श्रवण केले सादर। देवी वाच बाह्यांगे दृश्यते लिंग, प्राणोदेहस्य मध्यतः कत प्राणस्य लिंगेन संबंधो भवति त्वदद्। पार्वती विन्विजी त्रिपुरारी, लिंगासी देह मिश्रित कवने परी, प्राण असे देहा भीतरी, तो देहासी मिश्रित कैसा। लिंग देह प्राण मिश्रित तिन्ही, येर राशी मिश्रित होवणी, कैसे असती जेल शूल पाणी, ते निरोपा मज। शिववाच यथा प्राणस्य संबंधो विद्यते इंद्रियसह, व्याप व्यापक भावेन सलिले पावको यथा। जैसा प्राणलिंगी सिद्ध झाला, तो सर्वेंद्रिय व्यापुनी राहिला, व्याप्य व्यापकत्वे देह भरला, जळी अग्नि समपै। जैसे जळ उष्ण होय अग्नि संगे, तैसे देह मिश्रित लिंगार्चन योगे, प्राणतरी सहज अंगे एकचे असे। तरे लिंगासी देह मिश्रित कवने परी, पूर्वील देह बुद्धी आविरी जरी, दाही इंद्रिय लिंगार्चन करी अखंडला विजय। जैसे जासी सर्व संबंधे तुटली, तया लिंगाकडेसी बुद्धी बांधिली, तया प्राणलिंगी पदवी आली, तो अंश होय माझाची। घटामध्ये स्थितं तोयम वह्निज्वलति बाह्यतः, वह्निज्वाला सुसंयोगात उष्ण भवति वार्यपि। जळ तरी घटा माझी असे, अग्नि तो बाहेरची दिसे, परी घट अग्नि संयोगे होत असे। जळ तप्त घट तप्त होता जळ तप्त, मग तिन्ही अग्निरूप होत, एकमेकांचे संयोगे मिश्रित होती तात्काळ पै। तेवी सत्क्रिया आणि लिंगार्चनम, करीती गुरुत्वे पूजनम। लिंग संगे देह झाला लिंग रूप जान, मग भेद कैचा। लिंग संगे देह एक होता, देह संगे सहज प्राण ऐक्यता, एव देह प्राण लिंग एक रूपता, गुरु कळा बिंबे। ऐसे तिनी भावे करी एकार्चन, तोची भक्त शिवाचार संपन्न, अथवा जंगम झाला तरी भजन, येनेचे भावे करावे। इष्ट प्राण भाव जाण, लिंग रूपाची मुख्य खून, गुरु मंत्रा ते आठवून, पूजिता पुण्य विशेष। जो एक भावे न करी पूजा, जरी भाव धरी भिन्न भिन्न, तरी तो भक्त असे परिजान, पूजा त्याची निर्फळ। सांडून या लिंगार्चना, जो करी आन देवता पूजना, तो शिवभक्त नोही त्याची वदना, अवलोकू नये। अनिक सांगतो सोय एक, शिवलिंग पूजन सोडावी देख, प्राणहान झाली तरी नेमक, व्रत न सोडावे पूजेचे। लिंग पूजा सोडणी मानव, जरी भोगी राज्य वैभव, तोही पावे नरकार्णव, प्रायचित्ता कारणे। जो सर्व देवांसी असे श्रेष्ठ, सर्व ऋषी मुनीशी वरिष्ठ, तो लिंग हृदय असून नष्ट, आन देवतासी पूजितो। जासी हरिवीरांची धाती, हरिने नयन वाहिले जया प्रती,
तो इष्टलिंग हृदय असोनी पूजिती देवतांतरा मूड गण गंधर्व इंद्रादिकासी वरिष्ठ शेष कुर्म वराहासी तो शिव सांडुनी देवतांसी भजितो मूर्ख जाणावा शिव भक्त मनविने परिशिवासी न पूजने तरी निर्यासी जाणे क्रिया भ्रष्ट म्हणून या थोरवी मिरवी शिवाचाराची क्रिया राहते अनेकाची व्याभिचारणी सेवा करी पतीची परपुरुष जावया आपला आचार सांडून पर आचारी वर्ते रात्रंदिन श्वान सुकर योनी जान भोगील कल्पवरी अनेक सांगणे तुझ एक कुलवधूची रीत देख प्राण गेलिया न पाहे मुख पर पुरुषाचे सतीपती सदाचारी वर्तेते तैसेची वीरशैव धर्मस्थिती एक निष्ठे बजावी लिंगमूर्ती दुजी भक्ती दोषक अंतर्ज्ञान क्रिया बाह्य एक भाव भवेत्यपि यथा कुंभोदकं तप्तं भवेत्य अग्निप्रभावतः या लागे आपुली क्रिया न सांडीजे गुरु कृपे ज्ञान साधिजे ज्ञान अंतर्बाह्य कीजे बरवी निपुण अंतर्ज्ञान बाहेर क्रिया दोन्ही एकची झालिया मग कैचा प्रपंच कैची माया तया सत्य शांत शरणाथे यथा कुंभजलं देवी दह्यते अग्निवेदतः तथा ज्ञान क्रिया वेद देहोलिंगमयो भवेत बाह्य क्रिया अंतर्ज्ञानम दोहाचे कैसे होय एकपण यासी तरी दृष्टांत देईन तो परिस देवे अग्नितरी असे बाहेरी जळ असे घटा भीतरी घट तप्त होता अग्नि करी तव जळ तप्त होयम ते विक्रिया करिता निपुण लिंगनिष्ठा इष्टलिंगा करिताष्टविधार्चनम एव क्रिया योगे देह प्राण लिंग कळा पावती की या लागे स्वक्रियान सांडावे गुरुकृपे अंतर्ज्ञान कळा धुंडावे ऐसे एक विधी भक्त होवावे वीरशैवे निश्चळ शिव प्रसाद संपत्त्या जाती निर्मल देहिनां पंचेंद्रिय प्रवृत्ती स्यात् पंचतोन प्रथम परम प्राणलिंगाची मलितदा गेलिया विनम प्राणलिंग लिंग कळा नै जानम म्हणून दश इंद्रिय दमून स्वाधीन ठेविजे प्राणाचे भोक्तव्य असे जय जय ते आदिलिंगासी अर्पिजे मग आपण आरोगी जय ऐसा नेम असावा या परिक्रिया आचरण हे प्राणलिंगीचे लक्षण क्रिया आणि ज्ञानाविन न पावे मोक्ष मार्ग ऐसे पूर्व अपूर्व अवगुण जाता सहज प्राणलिंग कळेची प्रकाश तेज मग देह होय प्राणलिंगी सहज लिंग लक्षण अंगाये ते कैसे मनसी तरी एक ईश्वराची जी पंचमुखे नेमक पंचेंद्रिय अर्पिजे सुख जे जे होईल ते ते एने परिक्रियाचरण होता सहजची प्राणलिंगार्पण म्हणून क्रिया ज्ञान उभयाविन न साधे वस्तू क्रियाहीन ज्ञाने कोणम वस्तू साधू म्हणते अज्ञान अथवा क्रियेचे साधू ज्ञाने विन भाविती तेही मूर्ख न क्रियारहित ज्ञान न ज्ञान रहित क्रिया उभयो योग वयवास्य जंतु बंधन मोचक क्रियविन न शोभे ज्ञान ज्ञाने विन न शोभे क्रिया जान म्हणून दोहासी अलक्षूल वर्तीज भावे संसारी तैसे प्रकृती पुरुष दोन्ही एकची मते होवणे सृष्टी कर्म अनुदिनी चालविती तैसे हे क्रियेविन ज्ञान दुर्बल
ज्ञानाविन क्रिया निर्फळ उभय योग होता प्रबळ वस्तू येत निज हाता तैसा यासी दृष्टांत सांगतसे एक जे निसंदेह फिटे देख आपले मनीचा संकल्प सुटून जाय तक्षणी प्रदीप्त पावके देशे अंध पंगू सुसंगतो परस्पर सहायेन दुःखा मुक्तो बहुवतो एक अंध एक पंगू तत्वता उभय एक स्थळी असता तेथे अनल लागला तत्वता तो देखिला पंगुने पंगु तो ज्ञान जाणे डोळस अंध तो क्रिया करी दृष्टी नाही त्यास परी पंगुने देखिले अग्निस ग्रह जळता परिक्रिया पायाविन आडला तेथून निघवे सुख स्थळाला मग अंदासे विचार मांडला पंगुने कैसा पंगु म्हणे अंधा लागुनी काय निश्चित ससी ग्रही लागला अग्नी आता मी तू एक होणे जाऊ निघून वेगेसी पंगु म्हणे अंधा लागुण मी तुझे खांदी बैसवण जिकडे जिकडे मार्ग दाविना तिकडे तिकडे चालावे हा विचारू जरी न की जय तरी दोघेही जळून जाई जय एके विनयन एक न पावी जय सुख स्थळाते तव ते दोघे एक होवणे पावली गुरुकृपे सुखस्थानी ते विज्ञान क्रिया एकपणी वस्तू पावी जय ओ देवी या लागे रयरावीन स्वहित साधू म्हणती ते अज्ञान न प्रकाशे चैतन्य घन कल्पांती हे पार्वती ते लावीन कैशी प्रकाश ज्योती वाद्य वाजल्या विन काळ नाद उमटते मेघ भूमी विन निजपते धान्य बीज काये या लागी क्रिया ज्ञान विन न प्रकाशे चैतन्य घन म्हणून न विसंमती सज्ञान उभयासी जानपान दोही पक्षा पंखा विन पक्षासी न उडवे जैवे आकाशे ते विक्रिया ज्ञान विन वस्तुसे न पावी जय कदा शतयोजना एक पक्ष असे तरी पक्षी उडूला हे काय कैसे ते विज्ञान अथवा क्रिया एकची असे तरी तो तरे काय म्हणून ज्ञान क्रिया दोहे विन न तरे पार्वती सत्य जाण दो पक्षाविन उड्डाण न घडे पक्षासी क्रिया कर्म बरवे करीते परी वस्तु ज्ञान नेनते तरी ते सरते न होती शिव स्वरूपी अथवा ज्ञान वस्तूचे बरवे जाणते आणि क्रिया कर्म न करीते तरी ते हे न तरती म्हणून दोही युक्त सिजे गवा सर्पे शरीरस्थ न करेत्यात्मपोषणम विकृते कर्म रचितं पुनस्तास्ता सुवेशयं गायचे जे दिव्य ग्रत अप्रत्यक्षपणे अशेतीचे शरीराची वर्तत परी ते पोषण न करी यथार्थ तया गो देहाचे दोहन करुणी दुग्धाचे अग्निसंगी तापवून तयाचे विरझण घालावे साचे मग ददी होय पै ददी मंथन करुण नवनीत बाहेर ये निघोण ते कडविता परिपूर्ण घृत हाता येतसे ते घृत देता गाईस परित पृष्टी करीतीयेस औषध रूपे आले देहस क्रियाचे नियोगे शुद्ध कर्मती गाय जाण तिचे भरण पोषण करुण बुद्धी विवेक घे जे दोन क्षीरतीयेचे ते क्षीर लक्ष लावून ताविजे निश्चितार्थ विरजन घालिजे मग ते विवेके घुसडी जय निज नवनीत हाताये तेही ताविजे स्वानुभवे करुणम मग ते घृतचितानंद घन ते दिने दिने करिता रोगन पुष्टी चळे अनुपम्य ना तरी घृत घेऊन गायी त्यागिता गायीसी मग घृतले शकैसायर दिवशी
ऐसे न करावे करिता निज सुखासी मुकजेल सत्य पै ऐसी क्रिया घृत रात्री कळली ईस विसंबनाये पाहिजे पाळिले मग दिने दिने घीजे नवाळे निज घृताचे घृत नासे काही कळा अक्रिय ज्ञान तैसे बाळा दुर्गंध सर्पीचा कंटाळा तैसे जाण ज्ञान ते म्हणून नित्य गायीचे दोहन तद्घृतेचे होय शुद्ध अन्न बहु दिवसाचे करीव मन ते विज्ञान क्रियेचे यास्तव एका अज्ञाने करुण न होय सत्ययोग साधन क्रिया अचरिता निर्वाण विज्ञान ये हातात ऐसे क्रियेची आहे थोरे केवळ ज्ञान न करे बरोबरे क्रिया ज्ञान होताय कसरी विज्ञान प्राप्त विज्ञान ते कैसे एक जेते खुंटला विवेक तद्रूप ब्रह्मनिष्ठिक स्वस्वरूपी बिंबले तेने बाणे पूर्ण समाधानम अन्य विद्य माझे असे अभिमानम जेने गर्वित करी भाषण ते ज्ञान निंद्य जाणावे या लागे प्रामाणिक क्रिया करी जय मग सम्यक ज्ञान होय जय लप सहजे दोहे विन कदापि न होय जय प्राणलिंग संबंध देवी वाच स्थावरम केन सम्मिश्रम जंगम केन वा पुन्हा संबंध भूमि मे देव कृपया भूत भावन पार्वती प्रश्न करीत से स्वामी स्थावर जंगम मिश्रित कैसे हे निरोपावे प्रकाशे ज्ञानाचिनी शिव उवाच भक्त माहेश्वरं चैवं प्रसादि स्थावरं भवेत् प्राणलिंगे शरण्यश्च लिंगको जंगमस्तता तव शंकर मने एक विरजे साही स्थळ एजे बोलिजे ते तीन तीन वाटणी मनिजे स्थावर जंगम हे षटस्थल मनसे कोण भक्त माहेश्वर प्रसादी जाण ते तिने मिश्रित होऊन स्थावर बोलिजे प्राणलिंगे शरण एक जाणिजे ते तिने मिश्रित जंगम बोलिजे एने परे षडलिंग ओजे मिश्रित स्थावर जंगमे आचारम गुरुलिंगच्च स्थावरम शिवलिंगकम चरलिंग प्रसादंच महालिंगश्च जंगमम आचार आणि गुरुलिंग शिवलिंग असे स्थावरांग चर प्रसाद महालिंग जंगमांगे वसती सदा स्थावरम जंगमं चैव द्विविध लिंग मुच्यते जंगमस्य वमानेन स्थावरं निष्फलं भवेत् स्थावराणि जंगम हे दोन लिंगे उत्तम परिचरलिंग पूजा नियम विशेष पुण्या कारणे स्थावरलिंगा संस्कारुण अर्चिती शिव कळा कल्पुण चरलिंग आहे यावनी भिन्न जंगम म्हणती तया स्थावराचे होय जंगम जंगमाचे स्थावर हा ब्रह्म न कळे गुरु वाचून वर्म स्थिरचर कायते स्थावर जंगम एकतरी न मानिजे जंगम उदारुणी स्थावर पूजिजे तरी ते पूजा निष्फळ जानिजे वेदवादी मनोनिया स्थावरं जंगमं चैव एकरूप तु मूलतः इति भेदत् परिज्ञानं दुर्लभ श्रणु पार्वती सव्यवामदिसते दोन्ही भाग परी दोन्ही मिळून एकची अंग ते विस्थावर जंगम एकचे लिंग ऐसे जाणे तू दुर्लभ स्थावर जंगमाची स्थाने तुझ सांगू पूर्णपणे भक्त माहेश्वर प्रसादी जाणे स्थावरांग जयाचे प्राणलिंगे शरण आणि ऐक्य हे माझे सर्वदा प्राणाधिक्य तया वेगळा मी राहणे शक्य तो जंगम रूप जाणावे हे माझी आत्मशक्ती मी तुझ सांगितली समूळ युक्ते तैसीच आचारावे पार्वती तरीच योग्य भक्त तो देवी वाच दासोहं भावका कोवा
सोहम भावश्च कीदृश वेदो भावद्वयं सेहं ब्रहे मे परमेश्वरम। पार्वती प्रश्न करी सहजे सोहम भाव कोणासी म्हणिजे आणि दासोहम भाव बोलिजे कवनासी पै। या उभयासी भेद काही असे अथवा मुळीच नाही बरवा अर्थ निरूपिजे लवलाही कैलासपती देवराया। शिववाच दासोहम भक्त भावश्च सोह भावश्च जंगम वेदो भावद्वय नास्ति प्रकृती प्रतिबिंबवत। शिव म्हणे ओ पार्वती तुझ निरूपो भाव स्थिती ते एकोणी धरी चित्ती सावधपणे तत्वता। दासोहम म्हणजे भक्तोत्तमम स्वहम म्हणजे तो जंगमम या उभया भेद नाही हे वर्म गुरुमुखे जाणिजे। बिंब आणि प्रतिबिंबासी जैसा भेद नाही ओ दोहासी तैसा भक्त आणि जंगमासी भेद नाही ओ देवी। मीच भक्त आणि मीच जंगम जाणम आपुलिया सुखा लागी झालो दोन परिभंगले नाही एक पण जाणती कोण ज्ञानी ते। सोने भूषणपणा आले तरी काय सोने पण भंगले तैसे देव भक्त हो निठेले माझे स्वरूप। सोहम दासोहम ख्यातम केवल ज्ञाम भेदतः वस्तुभावद्वयं नास्ति प्रतिबिंब समत्पतम। सोहम दासोहम हे केवल नामची दोनम जैसे बिंब प्रतिबिंब असते भिन्न तैसे देव भक्ता नाही दुजे पण देही आत्मा जैसा। म्हणून भक्त माझा आत्मा जाणन भक्त असे माझे हृदयचे ध्यान भक्त माझे जीवाचे जीवन जाणावी कोण पार्वती। मज ईश्वरा ईश्वरपणम ते भक्ताचे दिदले दानम मी मिरवितो दैवतपण भक्ताचे नियोगे। मज भक्ताचे येथे असणे भक्ताचे नि माझे जिने मी भक्ताचे ही महिमाने लगा तू असे। भक्ताचे नि मज भूषणे भक्ताचे नि मज लेणे नसणे भक्ताचे नि आज्ञा वचने निवर्तत असे ओ देवी। भक्ताचे नि कार्य गुणे मज निराकारा कारणे मी निर्गुण परिगुणासी येणे भक्ताची लागे। मी भक्ताचे प्रीती भक्ती पाहिन संतोषोनी तुझही देवी पाहि। रावणास देता मागे पुढे काही पाहिली काम्या नाना भक्ताची मज अत्यंत प्रीती म्हणून तुझ भक्ताचे हाते देता भिन्न भाव चित्ती मज न उपजेची। मी प्रसन्न जाओ तो भक्ताते भक्त फिरोणे पाडिते माते परे मी घात पात त्याते विचारित नाही। तुझे चिले कथा पार्वती मी प्रसन्न झालो भस्मासुरा प्रती तो माझ्या मस्तकी हात ठेवू पाहि चित्ती विकल्प धरुनिया। आपण त्याचा क्षय करावा ती मियाची तया फळ भोग भोगावा ऐसे विचारून धरिता शांत भावा स्वगुणीची भस्म जाहला। एतवरी मज भक्ताची प्रीती मी सर्वस्वी असे भक्ताचे हाते भक्ता वाचनिया त्रिजगती प्रिय नाही मज अन्य। भक्त माझे ध्येय मी त्याचा ध्याता भक्त माझे ज्ञेय मी त्याचा ज्ञाता भक्त माझे भोग्य मी त्याचा भोगता ऐसा पर्यंत आम्हा तो मी त्याचा देह तो माझा आत्मा जाण त्याचे हृदय माझे सेज सुखासन एराविन एर एक क्षण न राहो आम्ही भक्ती भावाचे पाहुणे भक्ती विन नावडती शहाणे जे फुगते भक्ती अभिमाने ते प्रिय न होती मज करीती माझी भक्ती प्रीती पै माझी आ भक्ता निंदिते ते नावडते मज जरी प्रीती निंदको म्हणून माझी अत्यंत भक्ती करीते एरीकडे हिंसा करी जीव घाते
ती भक्ती नोहे माझी आघाता प्रती परवर्तला तो तरी त्याची भक्ती घडे कैसी मुखी घालोनी पंचामृतासे मग गरोणी हानी रांगेसी मस्तकावरी माझी अत्यंत भक्ती करीन काम क्रोधासी थारा अंतरे चित्ताचे अनुसंधान विषयावरी तरी तोही नावडे मनोनी सांडोनी अभिमानम अखंड करावे माझे अनुसंधानम मग मीच तो आपण हो निथाके मी भक्तिभावाचा विकलाम मी भक्तिभावे होय जोडीला भक्ताचे अंकित होय तयाची बोला माझी वर्तत मनोनी भक्ता मग वेगळी नाही दोघे मिश्रित सुएकिक अष्टमा सिद्धी दासी त्याच्या देख जरी राबती मुक्तिचारी मुक्ती राबती ही नवल काही मी अंगे राबे पार्वती पाहे या परते विशेष नवल काही सांगावे तुझ जैसे मृत्यू काळी अमृत गोडम हे दुष्काळी भगन्ना मिष्टान्नाचे कोड याहुनी भक्ताची मज आवड अत्यंत गोड ओ देवी तरी क्रिया शुद्ध से जाची पूर्ण भक्ती मानू तयाची ज्ञान क्रिया उभयाची मिळवी असावी तेही ही माझी आत्मशक्ती मी तुझ सांगितली समोळ युक्ती तैसेची आचारावी पार्वती तरी योग्य धर्म तो लिंगांगी धर्माती सूक्ष्म क्रिया ही तैसेची तीक्ष्ण क्रम उत्तम धर्माचा हा नेम कठीणचे जाणीजे वीरशैव मता बोधी इतर धर्माची न लगे उपाधी शिव तत्व सर्वज्ञ सबोधी असे उत्तम धर्म हा त्या माझी हा परम रहस्य ग्रंथ उभवी श्री परमेश लिंगायत धर्माचे आदेश बोधती जना संक्षेपे हा ग्रंथ अति उत्तम लिंग भक्तीचा नित्य नेम तयासाठी अनुपम निर्मिले ज्ञानपे जो येतन धरे विश्वास त्याचा सदा होईल कार्य नाश आदरे रुडवी जगास लिंग भक्ती थोरपे शील क्रिया भक्ती धर्म नम्रपणे वर्तता विक्रम परधर्माचा तुटे भ्रम स्वधर्मांकुर विडोरिया स्वधर्माचे करावे मंडन परधर्माचे होय खंडन अशी दृढ वाक्य शास्त्रातून शोधून पहावी इति श्री परम रहस्य सार अमृत ईश्वर पार्वती संवादी वर्तत त्याची साध्यंतमितीतार्थ आदरे श्रुत केला मनमथे इति श्री परम रहस्य सार अमृत हर गौरी संवादे वर्तित स्थावर जंगम निर्णय निरूपण नाम अष्टोमाध्याय पूर्णः संत शिरोमणि शिवयोगी मन्मथ स्वामी महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। शिव संत लक्ष्मण महाराज की जय। जय मंगलम जय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव।